बाळापूर तालुक्यात येत असलेल्या उरळ पोलीस स्टेशन हद्दीत दारूबंदी पथकाची एका आठवड्यात 2 ते 3 कारवाई करून अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला। बाळापूर उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने देखील उरळ पोलीस स्टेशनच्या नाकावर टिचून वरली मटका जुगारावर कारवाई करून त्यांच्याकडून वरली मटक्याचे बरेच साहित्य तसेच दारूबंदी पथकाने अवैध देशी विदेशी दारूचे क्वार्टर सुद्धा जप्त केले आहेत। तसेच 17 डिसेंबर मंगळवारी रोजी दारूबंदी पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली। कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अवैध दारू विक्रेत्यांची अरेरावी मुजोरी करणाऱ्या या अवैध दारू विक्रेत्यांना अभय कोणाचे परिसरात चर्चेला उधाण आले आहे। उरळ पोलीस स्टेशन परिसरात एकामागे एक होणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे बाळापूर तालुक्यातील उरळ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। तरीही या परिसरात खुलेआम वरली मटका जुगार, अवैध देशी विदेशी दारू, विमल गुटखाच्या तस्करी मोठ्या प्रमाणात सुरूच आहेत। त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया होऊनही अवैध व्यावसायिक मुजोरपणे परत आपले धंदे सुरू करत असल्याने उरळ पोलिसांचा दरारा कमी झाल्याची चर्चा परिसरात होताना दिसत आहे। परिणामी अद्बल झालेल्या सर्वसामान्य नागरिकांनी निंबाफाटा येथे वरली मटका, अवैध देशी विदेशी दारू तसेच निंबाफाटा येथून होणाऱ्या गुटखा विक्रेत्यावर वरिष्ठांनी कार्यवाही करावी अशी मागणी केलेली आहे। MCN न्यूज मराठी करिता काजी मेहंदी हसन, बाळापूर।